महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। आमदार अनुभैया अग्रवाल, जिल्हाध्यक्ष अंपळकर, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यातून दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अंपळकर यांच्या हस्ते शुभारंभ। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मोहाडी उपनगर पंजाबी कॉलनी परिसरातील शिवाजी पाटील यांच्या घरापासून ते श्रीधर आव्हाडे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली। पावसाळ्यात जलजमाव व खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची मागणी पूर्णत्वास आली। या कामाचे भूमिपूजन माननीय खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व माजी नगरसेवक भिकणप्पा वराडे यांच्या हस्ते झाले। या भागातील रस्त्याची अवस्था गेल्या 30-40 वर्षापासून खडतर होती। पावसाळ्यात चिखल आणि पाणथळ भागांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते। स्थानिक नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे माजी नगरसेवक दगडू बागुल, राजेश पवार, आमदार अनुभैया अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्याकडे पाठपुरावा केला। दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 20 लाख निधीतून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। या कामाबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त करत भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत। आज मोहाडी उपनगरामध्ये प्रभाग 18 मधील जयशंकर कॉलनी भागातील जवळपास 30 ते 40 वर्षापासून सदर रस्ता अस्तित्वात होता का नव्हता हे लोकांना माहीत नव्हतं। त्या निमित्तानं आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार श्री अनुभैया अग्रवाल, आपले धुळे शहराचे या धुळे ग्रामीणचे माजी खासदार आदरणीय डॉ. सुभाषजी भामरे व गजेंद्र अंपळकर यांच्या सहकार्यातून आज जवळपास 20 लाख रुपयाचा निधी हा दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत हा मंजूर झाला आणि त्यात आज भूमिपूजनाचं काम आणि लोकार्पणाचं काम सुद्धा लवकरच 8 दिवसामध्ये होईल असे मी मोहाडीकरांच्या वतीनं आपल्या सर्वांना सूचना देतो। व हा रस्ता झाल्यामुळे संबंध मोहाडी उपनगरामध्ये या हायवेसाठी जाण्यासाठी हा रस्ता हा प्रमुख आहे आणि या रस्त्यावरची वर्दळ ही वाढणार आहे आणि लोकांची सोय होते। त्यानिमित्तानं सर्व मोहाडीतील पब्लिक नागरिक आज समाधानी झाले आहेत। या कार्यक्रमास श्री भिकणप्पा वराडे, राजेश पवार, नगरसेवक मोहाडी प्रवीण भाऊ पवार, भाजपा शिरूर गट मंडळ अध्यक्ष विठ्ठल अण्णा गावडे, ज्येष्ठ नेते दगडू अण्णा बागुल, नगरसेवक मोहाडी ज्ञानेश्वर पाटील, भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष योगेश पाटील, चंदू आबा पाटील, शुभम गावडे, भूषण पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।